कृष्ण सांगतात, आपण अनेकदा असं समजतो की मी याच्याशी मोहात आहे, त्याच्याशी मोहात आहे. हा माझा पिता आहे, हा भाऊ आहे, हा मित्र आहे, ही माझी आई आहे, हा प्रियकर आहे, ही प्रेयसी आहे. आपण सगळ्यांशी मोह बांधतो. पण खरी गोष्ट अशी आहे की आपण फार मोठ्या भ्रमात जगतो, कारण आपण वास्तव जाणतच नाही. मी म्हणतो की मी याच्याशी मोहात आहे, पण खरं सांगायचं तर मी त्याच्याशी मोहात नाही. का नाही? कारण जेव्हा तो माणूस मरेल तेव्हा 2 तासात मीच म्हणेन, याचा अंत्यसंस्कार करा. जर खरंच मला त्या शरीराशी मोह असता तर मी ते शरीर वर्षानुवर्ष जपून ठेवले असते ना. म्हणूनच स्पष्ट आहे, मला त्या शरीराशी मोह नव्हता. मोह होता त्या शरीरातील आत्म्याशी. आणि ती आत्माच तर परमात्मा कृष्णच आहे. म्हणजे अप्रत्यक्षरित्या तू कृष्णावरच प्रेम करतोस, फक्त तुला त्याची जाणीव नसते. म्हणूनच भगवान म्हणतात, सर्वांच्या अंतःकरणात मीच आहे, मला ओळख. आता धरून चालूया. पुढच्या 10 दिवसांसाठी आपण हे मान्य केलं की सर्वांच्या आत कृष्णच आहेत. तर काय होईल? कोणी माझा अपमान केला तर खरं तर तो अपमान कोणी केला? कृष्णांनीच केला. कोणी माझा सन्मान केला, तो सन्मान कोणी दिला? कृष्णांनीच दिला. कारण त्या क्षणी, त्या परिस्थितीत मी जे पात्र आहे तेच भगवान माझ्या वाट्याला आणतात. आणि हाच नियम प्रत्येकावर लागू होतो. प्रत्येकाला तेच मिळतं ज्यासाठी तो पात्र असतो. कृष्णवाणी. जो सर्वत्र मला पाहतो आणि सर्वत्र मला अनुभवतो, त्याला मी कधीही सोडत नाही.